मोहीम फत्ते झालेली आहे. आजचा आपला शेवटचा दिवस आहे आणि आज आपल्या मोहिमेचा समारोप होणार आहे. आत्ता आम्ही वरती भीमगडवरती रात्री झोपलो होतो आणि आत्ता आम्ही उठलेलो आहे. सगळे झोपलेलंच आहे. वैभव उठलाय, मी उठलोय. आता हे आवरून आम्ही निघणारे खाली. आम्ही वाट बघतोय सनराईजची. एकदा सूर्योदय झाला की, सूर्योदयच म्हणतात ना रे सनराईज. एकदा सूर्योदय झाला की आम्हाला एक थोडीशी रील करायची आहे छोटी. तेवढं झालं की आम्ही आत्ता लगेच खाली निघणार आहे. खाली व्याख्यान ऐकून आपली गाडी बस असेल, बसमध्ये बसून आपण निघणार आहे आपल्या घरी. त्यामुळे आता हा पसारा आहे सगळा आवरून घेऊ आणि आपल्याला इथं माग हा जो व्ह्यू दिसतोय इथं सूर्योदय होईल. आपल्याला इथं थोडीशी रील करायची, त्यामुळे आपण थांबलो एवढ्या वेळ. एवढं झालं की खाली निघाल आपण. सकाळचा व्ह्यू आहे. आत्ता आपण वरती होतो खाली. आत्ता काल ग्राउंड भरलं नव्हतं, आता पूर्ण ग्राउंड भरून गेलेलं आहे. हा वरनं दिसणारा व्ह्यू आहे. त्या चारा काहीतरी खाली गेल्या. कसलं चाव कसली पुरावा कोणाकडे येते पैसे? खरं ठीक आहे. तर मग आठवत घ्यायची. नको लांब देऊ. आता आपलं आवरून बिवरून सगळं झालेलं आहे ना. आपण निघालोय गड उतरायला. आता खाली तर भरपूर गर्दी दिसते आपल्याला. गड लवकर उतरून घेऊ. भाऊंचे कार्यक्रम पण राहिलेले आहेत. कार्यक्रम संपून आपण निघणार खाली म्हणजे खाली जाऊनच कार्यक्रम करायचे. आणि मग कसं काय नियोजन आहे, व्याख्यान वगैरे ऐकून आपण निघू. आणि मग घरी पोहोचेपर्यंत आहेच आपला ब्लॉग चालू. चला. आता आपला भीमगड उतरून झालेला आहे. हा भीमगड वरती हा दिसत असेल. आणि आपले जे 2 कार्यकर्ते होते ते गेलेले त्यांचा कार्यक्रम पूर्ण करायला. आणि भीमगडची जी मागची किंवा ही समोरची बाजू मला माहीत नाही, ज्या बाजूला ध्वज आहे त्या बाजूनी ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस असंच आपण इथनं जातो वरती. आणि तसंच खाली जर बघितलं तर या साईडला इथं आपल्याला हे मारुतीचं मंदिर दिसतं. तर जाता जाता तुम्ही इथनं मारुतीचं दर्शन घेऊन इथनं असंच वरती गडावरती जाऊ शकता. आम्हाला व्याख्यानाला पण जाऊन बसायचं आहे. आणि व्याख्यान झालं की आपल्या बसमधनं घरी रवाना. गडबीड सगळं उतरून तोंड बिंड धुवून खाली आलोय. आणि इथं व्याख्यान चालू आहे समोर. तर व्याख्यान चालू आहे. थोडा वेळ आपण व्याख्यानाला बसणार आणि मग आपल्या गाडीचं लोकेशन आलेलं आहे आपल्याला. आपण निघणार आहे आपल्या गाडीकडं. जेवायची खायची काही व्यवस्था आहे का अजून मला माहीत नाही आहे. आता पुढं जाऊन कळण आपल्याला लोकेशनवरती गेल्यावर की काय आपली व्यवस्था आहे का नाही. बघू थोडा वेळ व्याख्यानाला बसू पहिलं. चुप राहण्याचं पसंत केलं आणि हा एक आपला गनिमी कावा होता. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला असे अनेक प्रसंग येतात. शिवाजी महाराजांनी नुसतं शौर्य करून किल्ले जिंकले नाही. बधीर झालं बाई, बधीर. महाराष्ट्रात जायचं नाही आहे, पण कसं आहे का महाराष्ट्राच्या मातीतलंच आहे. आता व्याख्यान वगैरे संपलेलं आहे. सत्कार वगैरे चालू आहे. आम्ही निघालेलो आहे आम्हाला भेटलेलं लोकेशनवरती. आता आम्ही जाऊन बस बघतो कुठं थांबलेली आहे त्या लोकेशनवरती. आणि पहिलं सीट आमचं बुक करू दे आणि बसून आपण निघू मग तिथून.
चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. हा मोहीम फत्ते झाल्याचा आनंद आहे. आता इथून खाऊन पिऊन आम्ही निघणार आमच्या गाडीकडे. चेहऱ्यावरचा यांचा आनंद दिसत असेल कसं आहे. आपलं आता झालंय खाऊन पिऊन, बिशा चेक करून पण झालेलं आहे सगळे, आणि रील पण व्हायरल करून झालेली आहे. तर आता आपण निघणार आहे बसकडे. चला लगेच. तर एवढं चालून आल्यानंतर इथं बस दिसलेली आहे आमची. आता मी काही जास्त बोलणार नाही, बसमध्ये जाऊन बसणार आणि डायरेक्ट आपल्या बिल्डिंगपाशी गाडीपाशी गेल्यावरतीच बोलू. आता काही बोलण्याचा अर्थ नाही. आता परतीच्या वाटेला निघालोय, पण ही मोहीम मला खूप काही शिकवून गेली. पहिल्या दिवशी अचानक मुक्काम बदलणं असो किंवा लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळे चालताना पाहणं असो, तेच सांगून गेलं की वय हा फक्त आकडा आहे. मोहीम संपली पण मन अजूनही त्यातच आहे. आता आपली अख्खी मोहीम फत्ते झालेली आहे आणि आपण निघालोय घरी. 800 तात्या त्यांचे गायब झाले ते आमच्या अगोदर, आणि आम्ही आता इथं बिल्डिंगमध्ये गाडी लावली होती. तर गाडी घेऊन आम्ही पण इथं गायब होणार आहे आणि आपण डायरेक्ट आता घरीच भेटू इथं. आता आपण जस्ट पोचले आपल्या घरी आणि आपली मोहीम पूर्ण कंप्लीट झालेली. आता मी घरी पण पोचलेलो आहे. घराला कुलूप आहे, चावी बहुतेक तिकडं असेल आमच्या. आणि या मोहिमेबद्दल सांगायचं झालं तर आता आपल्याला माहिती होतं की मोहिमेत आपले किती कष्ट झालेले आहेत, आणि आता घरात पोहोचल्यानंतर एकदम सुकून फील होतोय मला. आणि जवळपास आपण 4 ते 5 दिवस चाललो. बऱ्याच वाटा होत्या, काही घाट वाटा होत्या. आता ज्यांनी मागचे व्हिडिओ बघितले असतील आपल्या ह्या व्हिडिओच्या अगोदरचे, त्याला माहीत असेल की आपली किती आबळ झाली होती. काही ठिकाणी पाणी नव्हतं. बरं पाण्याची सोय होती, बरं काही ठिकाणी म्हणजे इतकं चढायला उतरायला होतं तरी आपण अंधाराचं निघलो, अंधाराचं पोचलोय. त्यामुळं ठीक आहे, पण जी उन्हाच्या टायमिंगमध्ये आलं ते त्यांच्यासाठी तर ते एकदमच अवघड होतं. आणि आपल्याला ह्या वर्षीची मोहीम शिकवते की संयम आणि एक स्वतःवरचा विश्वास किती महत्त्वाचा आहे. कारण जर आपल्याला तिथं संयम नसता थांबायचा, किंवा आपण जर दमलो असतो म्हणलो असतो पुढं नाही भाऊ मी जाऊ शकत नाही, तर आपल्याला हे शक्यच नव्हतं ही मोहीम. कारण जरी वाट ह्या वेळेस कमी होती, अंतर कमी होतं, पण घाटवाटा जास्त होत्या. आणि मला बरंच काही ह्या मोहिमेमधनं शिकायला भेटलं. जर तुम्ही हा शेवट म्हणजे पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर ह्याच्या मागचे आपले 3 अपलोड झालेले असतील मोहिमेचे, प्रत्येक दिवसाचा ब्लॉग, तर तो बघा. आणि जर तुम्हाला आपल्या मोहिमेचे सगळे ब्लॉग आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि लवकरच आपला पुढचा पण ब्लॉग येईन. अजून काही प्लॅनिंग नाही झालेलं, पण लवकरच येईल. तोपर्यंत जय शिवराय.